आपल्यामध्ये मॅच्युरिटी, आपल्यामध्ये स्ट्रॉंगपणा, आपल्यामध्ये डेअरिंग कधी येते माहिती आहे? ज्यावेळेस आपल्यामध्ये असा इन्सिडेंट होत नाही, तोपर्यंत आपण आपला विचार बदलत नाही. कारण आपला विचार असा ऑटोमॅटिक बदलत नाही. काहीतरी आपल्याबरोबर एक्सपिरियन्स झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडं स्थिर होतो त्या धक्क्याने आणि त्याच्यानंतर आपल्या विचारात बदल करतो आणि नंतर आपल्यात कॉन्फिडन्स वाढतो. असं सहजासहजी आपण स्वतःबद्दल छान विचार नाही करत. समोरच्याने आपली व्हॅल्यू आपल्या लक्षात आणून दिली ना, आपली किंमत आपल्या लक्षात आणून दिली, त्याच्यानंतर आपले जे काही काम आहे ते खूप छान ठामपणे करायला चालू करतो. आपल्या विचारात बदल कधी होतो? ज्यावेळेस जीवन आपल्याबद्दल असं काही घटना घडून देते की त्यावेळेस आपण हादरून जातो. आपण ज्या विचारात असतो, सर्कल झोनमध्ये असतो, कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला असं काहीतरी आपल्याबद्दल घडतं की आपल्याला मन दुखलं जातं. आपण त्या व्यक्तीबद्दल असा विचार केलेला नसतो की आपल्याला वाटतं तो व्यक्ती सपोर्ट देईल आणि ऐन टाईमाला आपल्याला कळतं की तो व्यक्ती आपल्याला सपोर्ट नाही देणार. त्याच्यानंतर आपण हादरून जातो आणि मग नंतर आपल्यात जे पोटेन्शियल आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या विचारात बदल करतो. हे नक्कीच हे तुमच्याबरोबर पण घडतं ना? कारण आपण जर जोपर्यंत छान सिच्युएशनमध्ये आहेत, तोपर्यंत आपण बदलत नाही. जे चाललंय ते रुटीनमध्ये खूप आनंदी राहतो. पण आपल्या विचारात बदल ज्यावेळेस होतो, कधी आपल्याबद्दल असं काहीतरी धक्कादायक घडतं ना, त्याच्यानंतर आपल्या विचारात बदल होतो. त्याच्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल ना, की मी खूप छान विचारात आहे ना, तुमच्यात अजून स्किल आहे, तुमच्यात अजून ती कॉन्फिडन्स आहे, पण तो अजून आहे, स्थिर आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला तुमची समोरचा व्यक्ती व्हॅल्यू कळून देतो ना, त्यावेळेस नक्कीच तुम्ही अजून तुमच्या एनर्जीचा, अजून तुमच्या कॉन्फिडन्सचा, अजून तुमच्या नॉलेजचा तुम्ही उपयोग करता आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदम कॉन्फिडन्सली स्वतःबद्दल प्राऊडली पाहता. कधी ज्यावेळेस तुम्हाला तो विचार बदलायचा क्षण येतो ना, त्याच्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्सली स्वतःकडे पाहता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, विचार आपला कधी बदलतो? ज्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स येतो, त्याच्यानंतरच आपण कॉन्फिडन्सली आपले थॉट प्रोसेस बदलते आणि आपण स्ट्रॉंग बनतो. पुढे जावं लागतं नक्कीच.